अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तदेशी हो. दत्तगुजबाईने युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधत असताना मला अत्यंत आनंद होतो. दत्तगुजबाईने युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण या ठिकाणी श्रवण करत आहात दत्त महात्म्य नावाचा ग्रंथ. परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी संस्कृत अशा दत्तपुराणावरती आधारित तुम्हाला आम्हाला सर्वांना कळावा, समजावा, उमजावा, कळेल, रुचेल, फसेल अशा पद्धतीने छान अशा प्रकारचा दत्त महात्म्य नावाचा मराठी ओवीबद्ध अशा प्रकारचा ग्रंथ या ठिकाणी रचलेला आहे. आणि या ग्रंथाच्या माध्यमातून परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी अनेक अशा विविध दत्तप्रभूंच्या लीला कथा या ठिकाणी आपल्याला बोध देणाऱ्या अशा वर्णन केलेल्या आपल्याला दिसतात. तर चला मग आजच्या व्हिडिओमधील पुढील 5 ओव्या आपण या ठिकाणी निरूपण पाहूयात. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्वप्रथम आपण श्रवण करूयात दत्त महात्म्य अध्याय पहिल्या अध्यायातील 11 ते 15 या 5 ओव्या. जेथे कार्तवीर्याचे आख्यान, अलर्काचे विज्ञान, आयु यदूंचे उद्धरण, हेची वर्णन मुख्यत्वे. जरी पाहिजे मुक्ती तरी आदरावी नवविधा भक्ती. जिने येथे मिळेल भुक्ती, अंती मुक्ती अनायासे. स्मरण आणि वंदन, सख्य सेवन आणि अर्चन, दास्य श्रवण कीर्तन, सर्व निवेदन नवविधा भक्ती. कार्तवीर्ये केली स्मरण भक्ती, अलर्काने वंदन भक्ती. आयुराजाने दास्य भक्ती, का सख्य भक्ती परशुरामे. विष्णुदत्ते केले सेवन, यदुने केले अर्चन. वीरधर्मे केले कीर्तन, दीपके श्रवण श्रीदत्तांचे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपण आता पाहूयात ओव्यांचे निरूपण. दत्तप्रभूंचं वर्णन करत असताना दत्त महात्म्य ग्रंथामध्ये ग्रंथ करते टेंबे स्वामी यांनी सर्वप्रथम मंगलाचरण, त्यानंतर या ग्रंथाची प्रस्तावना, आणि आता या ग्रंथामध्ये नेमकं सांगणार मी काय, वर्णन करणार मी नेमकं काय, तर त्याविषयीच या ठिकाणी वर्णन केलेलं आपल्याला दिसतं. तथादेशी हो. ऐका. परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज म्हणतायत, जेथे कार्तवीर्याचे आख्यान. या दत्त महात्म्य ग्रंथामध्ये तुम्हाला काय ऐकायला मिळेल, तर उपासना मार्ग या दत्त महात्म्य ग्रंथामध्ये ऐकायला मिळेल. तर काय याच्यामध्ये कार्तवीर्य नावाचे फार मोठे दत्तभक्त होऊन गेले, तर त्यांचं आख्यान तुम्हाला ऐकायला मिळेल. त्याचबरोबर अलर्क नावाचे दत्तभक्त होऊन गेले, त्यांचं विज्ञान कसं होतं, तर ते विज्ञान तुम्हाला ऐकायला मिळेल. आयु राजा आणि यदू राजा या दोघांचा उद्धार दत्तप्रभूंनी बोध देऊन कशा पद्धतीने केला, तर त्याचं मुख्य करून तुम्हाला वर्णन या ठिकाणी पाहायला मिळेल. असं 11व्या ओवीचं निरूपण. पुढे टेंबे स्वामी म्हणतात, तुम्हाला जर मुक्ती पाहिजे असेल, मुक्ती म्हणजे काय असतं, वासनाक्षय. तुम्हाला चिंच खायला फार आवडते, परंतु ज्या दिवशी तुम्हाला चिंच खायला आवडणार नाही, त्या दिवशी तुम्ही चिंचेच्या आवडीतून मुक्त झालात. एक सोपा आणि साधा अशा प्रकारचा दाखला किंवा उदाहरण सांगायचं म्हणजे वासनाक्षय. ज्यावेळेस एखाद्या गोष्टीची वासना जाते त्याला मुक्ती असं म्हटलं जातं. आणि इच्छा तृप्त होऊन मुक्ती खऱ्या अर्थाने जर भेटली तर ती मुक्ती टिकते. नाहीतर कितीतरी जणांच्या माळी आम्ही पाहतो, यात्रा उत्सव केल्याच्या नंतर लोक तुळशीच्या माळी गळ्यात घालतात आणि तिथून पुन्हा आले का माळ खुंटीला लटकून खातात. वासनाक्षय झालेला नसतो महाराज. आणि म्हणून जरी पाहिजे मुक्ती, तुम्हाला मुक्त व्हायचं खऱ्या अर्थाने, तरी आदरावी नवविधा भक्ती. तर 9 प्रकारच्या भक्ती आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलेल्या आहेत. तर त्या नवविधा भक्तीला तुम्ही त्या नवविधा भक्तींचा आदर करावा. तर त्या नवविधा भक्तीच्या माध्यमातून भगवंताचं त्या ठिकाणी तुम्ही पूजन करावं, भगवंताला भजावं. आणि त्याच्यामुळे काय होईल, जिने येथे मिळेल भुक्ती. तुम्हाला ऐश्वर्य प्राप्त होईल, तुम्हाला भोग प्राप्त होतील आणि
ऐश्वर्य प्राप्त झाल्याच्या नंतर अंती मुक्ती अनायासे, अंती सगळ्या शेवटी तुम्हाला मुक्ती सुद्धा मिळणार आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही त्या भगवंताचा नवविध भक्तीचा जो काय मार्ग आहे तर त्या मार्गाने तुम्ही चालावं असं टेंबे स्वामी या ठिकाणी म्हणतात. चला पुढं. मग ह्या नवविधा भक्ती दत्तदेशी योगी दाभाडे तुम्ही आम्हाला सांगताय, गोष्ट खरी आहे, परंतु नवविधा भक्ती म्हणजे नेमकं काय असतं हो? नवविधा भक्ती म्हणजे नेमकं याच्यात काय आहे नेमकं? हे नवविधा तुम्ही म्हणतात, तर नवविधा भक्ती म्हणजे ऐका, नवविधा भक्ती म्हणजे 9 प्रकारच्या भक्तीचे प्रकार आहेत. 9 प्रकार आहेत भक्तीचे, आणि त्या 9 प्रकाराने ज्यावेळेस तुम्ही भगवंताला भजाल त्यावेळेस भगवंत तुम्हाला भुक्ती आणि मुक्ती देतो. ऐका, वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज म्हणतात, स्मरण आणि वंदन, सख्य सेवन आणि अर्चन, दास्य श्रवण कीर्तन, सर्व निवेदन नवविधा भक्ती. ऐका, 9 भक्तीचे प्रकार ते कोणते? नवविधा भक्ती म्हणजे काय? सर्वप्रथम वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज या ठिकाणी स्मरण नावाची भक्ती सांगतात. स्मरण, त्यानंतर वंदन, देवाला वंदन करूनही सुद्धा एक भक्ती महाराज. एवढंच काय, सख्य, देवाला सोबती मानायचं, देवाला सखा आपला मित्र मानायचं आणि देवाची भक्ती करायची, हा एक प्रकार आहे. त्यानंतर देवाचं सेवन म्हणजे देवाची सेवा करायची, सेवा तर त्याला म्हणायचं सेवन. त्यानंतर देवाची अर्चना करायची म्हणजे पूजन करायचं, ही एक भक्ती. त्यानंतर दास्य भक्ती एक आहे महाराज, दास्य, की देवाचा दासानुदास स्वतःला मानायचं आणि एखादा दास, एखादा नोकर, एखादा चाकर ज्या पद्धतीने आपल्या मालकाची सेवा करतो ना, शिपाई ज्या पद्धतीने साहेबाच्या पुढं पुढं करतो ना, अगदी त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा देवाच्या पुढं पुढं करायचं, त्याला म्हणायचं दास म्हणून राहणं, देवाचं दास्य भक्ती. त्यानंतर श्रवण म्हणजे ऐकणं. दत्तगुज वाहिनी युट्यूब चॅनल वरून तुम्ही दत्त महात्म्याचे जे काही व्हिडिओ पाहतात ना, तर याला श्रवण भक्ती म्हणतात महाराज. श्रवण भक्ती की देवाची गुणगान ऐकणं, देवाचं गुणवर्णन ऐकणं, देवाने सांगितलेली शिकवण ऐकणं आणि आत्मसात करणं, याला म्हणायचं श्रवण भक्ती. आणि त्यानंतर आम्ही जे तुम्हाला सांगतो महाराज, आम्ही महाराज मंडळी जे काही कीर्तन करतो ना, जे काही तुम्हाला देवाच्या कथा वगैरे, हे प्रबोधन जे काही दत्त महात्म्य वगैरे जे काही सांगतो ना, तर याला म्हणायचं कीर्तन भक्ती. आणि अशा पद्धतीने स्मरण, वंदन, सख्य, सेवन, अर्चन, दास्य, श्रवण आणि कीर्तन अशा किती भक्ती आहेत? 9 भक्ती. आणि 9 प्रकारच्या भक्तींचं या ठिकाणी तुम्ही जर मार्ग जर धरला तर या 9 प्रकारच्या भक्तींच्या मार्गाच्या माध्यमातून तुम्ही भगवंतापर्यंत पोहोचाल, असं टेंबे स्वामींचं मत. ऐका पुढं. कार्तवीर्ये केली स्मरण भक्ती. टेंबे स्वामी म्हणतात, अहो याचीच मी तुम्हाला खऱ्या अर्थाने उदाहरण देतोय, उदाहरण. कारण की मागील भागामध्ये तुम्ही पाहिला असेल की आम्ही सांगितलं होतं तुम्हाला की दत्त महात्म्य हा दत्तपुराणातील उपासना कांडावरती आधारलेला ग्रंथ आहे. याच्यामध्ये उपासना दत्तप्रभूंची कशी करावी आणि कथांच्या माध्यमातून टेंबे स्वामी महाराजांनी तुम्हाला आम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. ऐका, तर या दत्त महात्म्यामध्ये या नवविध भक्तीतून हे जे काही दत्त भक्त जे आहेत तर ते दत्तप्रभूच्या कृपेने कसे तरुण गेले ना, कसे मुक्त झाले ना, कसे ऐश्वर संपन्न झाले ना, कसे आनंदित झाले ना, कसे दुःख मुक्त झाले ना, तर या सगळ्यांच्या कथा या दत्त महात्म्यामध्ये मी दाखल्यासहित तुम्हाला सांगितलंय की जेणेकरून तुम्हाला पटेल सुद्धा आणि जेणेकरून तुम्हाला अनुभव सुद्धा यायला लागतील. तर अशा पद्धतीने टेंबे स्वामींचं मत आहे. आणि म्हणून टेंबे स्वामी म्हणतात, ऐका, हे नवविध भक्त मी सांगतोय असं नाही, तर याच्या अगोदर याचे अनुभव घेतलेले फार मोठे दिग्गज दत्त भक्त आहेत, तर त्यांच्या कथा मी तुम्हाला सांगणार आहे. तर काय काय सांगणार आहे ऐका. कार्तवीर्ये केली स्मरण भक्ती, कलरकाने वंदन भक्ती, आयुराजाने दास्य भक्ती, सख्य भक्ती परशुरामे. हो, कार्तवीर्यार्जुन जो कोणी दत्तभक्त होता ना, तर त्या कार्तवीर्याने काय केलं? स्मरण केलं दत्तप्रभूंचं स्मरण. फक्त आठवलं दत्तप्रभूंना, फक्त स्मरण केलं. स्मर्तू गामी त्यांना म्हटलं जातं. स्मरण केलं की दत्तप्रभू हजर.
स्मरण केलं की दत्तप्रभू हजर. कुठल्या रूपाने कशी येतील काही सांगता येत नाही, परंतु स्मरण केलं की हजर होतात. त्यांना म्हणायचे दत्तप्रभू. कलियुगात एकच देव असा आहे की त्याला स्मरतोगामी म्हटलं जातं, आणि ते म्हणजे दत्त महाराज. तर या कार्तिवीर्याने काय केलं, दत्तप्रभूंचं स्मरण केलं, महाराज स्मरण, आणि आठवलं दत्तप्रभूंना, आणि कार्तिवीर्य तरुण गेला. पुढचं ऐका. अलर्काने वंदन भक्ती. अलर्क नावाचे फार मोठे दत्तभक्त पुराणामध्ये होऊन गेले. तर त्या अलर्कांनी काय केलं, अलर्कांनी फक्त दत्त महाराजांना वंदन केलं, वंदन, दुसरं काही केलं नाही. आणि वंदन केल्याच्या नंतर दत्तप्रभू प्रसन्न झाले, अलर्काचा उद्धार झाला. चला पुढं. आयुराजाने दास भक्ती. आयुराजा नावाचे फार मोठे राजे होऊन गेले, त्यांच्या नावातच राजे असे असणारे आयुराजे. आणि त्या आयुराजांनी सुद्धा दत्त महाराजांची भक्ती केली. कोणची केली, दास्य भक्ती केली, आणि ते सुद्धा उद्धरून गेली. चला पुढं. सख्य भक्ती परशुरामी. आणि देवाला सखा मानावं, देवाला सखा मानावं, आपला मित्र मानावं, आणि अशा प्रकारची भक्ती ज्यांनी केली तर ते परशुराम. आणि त्या परशुरामांनी दत्त महाराजांची सख्य भक्ती केली, आणि ते सुद्धा त्या ठिकाणी उद्धरून गेले. विष्णुदत्ते केले सेवन, यदुने केले अर्चन, वेदधर्मे केले कीर्तन, दीपके श्रवण श्रीदत्ताचे. त्यानंतर विष्णुदत्त नावाचे फार मोठे दत्तभक्त होऊन गेले. तर त्या विष्णुदत्तांनी काय केलं, तर सेवन केलं. म्हणजे काय केलं, दत्तप्रभूंचं त्यांनी पूजन केलं, महाराज पूजन. आणि त्यानंतर यदुराजा, यदुराजांची कथा आपल्याला ऐकायची आहे. यदुराजांनी जे काही 24 गुरु दत्त महाराजांचे आहेत ना, तर ते सगळा काही बोध जो आहे, तर तो बोध यदुराजाला दत्तप्रभूंनी दिला. आणि अवधूत या अवतारामध्ये कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी यदुराजावरती फार मोठ्या दत्तप्रभूंची कृपा झाली. आणि या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी यदुराजाला 24 गुरूंची माहिती दत्त महाराजांनी दिली, असं श्रीमद भागवत महापुराणामध्ये वर्णन आलेलं आहे. त्याचा स्पेशल असे अध्याय आहेत, विशेष असे अध्याय आहेत. तर हे जे काही यदुराजा आहेत, तर त्याने अर्चन केलं दत्तप्रभूंचं, आणि अर्चन नावाची भक्ती केल्यामुळे यदुराजानं हे सगळे काही बोध दत्तप्रभूंचा प्राप्त झाला, आणि ते उद्धरून गेले. वेदधर्मे केले कीर्तन. वेदधर्मा मुनी गुरुचरित्रामध्ये तुम्ही ऐकले असतील, काशीमध्ये गेले, त्यांना कुष्ठरोग झाला होता. एक दीपक नावाचा सेवक शिष्य त्यांच्या सोबत आला. बाकी एकही शिष्य गुरूंच्या दुखण्यामध्ये, गुरूंच्या आजारपणामध्ये सोबत यायला तयार नव्हता. तर त्या वेदधर्मा मुनींनी कीर्तन केलं, दत्तप्रभूंचं कीर्तन केलं, दत्तप्रभूंच्या कथा सांगितल्या महाराज त्या काशी क्षेत्रामध्ये. आणि कीर्तन नावाची भक्ती वेदधर्मांनी केली. आणि दीपके श्रवण श्रीदत्तांचे, आणि दीपक नावाच्या त्या संदीपक ज्यांना म्हटलं जातं, तर त्या संदीपक नावाच्या शिष्याने ते श्रवण केलं, म्हणजे ऐकलं. आणि अशा पद्धतीने नवविधा भक्तींचे प्रकार या ठिकाणी दत्त महात्म्यामध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, असं वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज सांगतायत. नेमका विषय काय आहे दत्त महात्म्याचा, तर तो विषय या ठिकाणी वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी विषद केलेला आपल्या दोस्त दत्त महात्म्य सांगणार आहे. त्या दत्त महात्म्यामध्ये नेमकं काय असणार आहे, तर त्याचं एक जसं चित्रपट येतो, तर त्याच्या अगोदर आधी ट्रेलर येतो की या चित्रपटामध्ये नेमकं काय असन. पण ट्रेलर जर चांगला असन तर मग ते हाऊसफुल सगळं काही होतं, नाहीतर मग ते म्हणतात ट्रेलर जर त्याचा भांगारा असन तर त्या चित्रपट पाहिला तर कशाला जायचं बा. आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी दत्त महात्म्यामध्ये जर एवढं नवविध भक्तींचे वेगवेगळे कथा भाग जर आपल्याला ऐकायला भेटणार असतील, फार मोठे दिग्गज दत्त भक्त मंडळीच्या कथा, त्यांचे बोध ज्ञानामृत जर आम्हाला जर सेवन करायला मिळणार असेल महाराज, तर दत्तगुरुबाईने युट्यूब चॅनलवरून जे काही प्रकाशित होणारे दत्त महात्म्याचे व्हिडिओ आहेत, तर ते आम्ही काय ऐकू नये सांगा ना तुम्ही. आणि म्हणून सगळ्यांनी दत्तगुरुबाईंनी श्रवण करायची, आणि दत्त महात्म्याचे जे काही व्हिडिओ चाललेले आहेत तर ते सगळ्यांनी ऐकायचे. आणि आता पुढील भागामध्ये आपण ओवी क्रमांक 16 ते 20 पर्यंतच्या सर्व काही ओबी निरूपणाचा प्रवचनाचा भाग पाहणार आहोत. तोपर्यंत पाहता दत्तगुरुबाई युट्यूब चॅनल अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.